नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खानावळ या कथेचा भाग दुसरा, भाग अंतिम. लेखक आहेत अनामिक. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही भाग पहिला वाचू शकतात. आणि आता आपण वळणार आहोत पुढे. मुकुंदराव आपली कार घेऊन रामपूर शहरात रात्रीला फेरफटका मारायला निघाले होते. हातात सोन्याची साखळी, गळ्यातसुद्धा सोन्याची साखळी चमचम चमकत होती. मुकुंदराव म्हणजे राजनीतीमधला हुकमी एक्का होता. त्याला दारू आणि बायकांचा खूप शौक होता. त्याने आपली कार बारच्या दिशेने घुमवली. बार समोर जाऊन मोठ्याने ऑर्डर दिली, "ओ करीम, अपनी बॉटल लाव." तेवढ्यात एक 25 वर्षाचा इसम एक बॉटल हातात घेऊन त्याच्या कारच्या दिशेने आला. "साफ साफ पानी की बॉटल भी लाया साथ में, और कुछ चाहिए क्या?" तो इसम दबकत दबकत बोलला. "अरे बस काफ़ी हो गया, ये ले पैसे." मुकुंदराव त्याला बोलला. "नहीं साहब, आप तो हमारे माई बाप हो, रहने दीजिए." तो इसम म्हणाला, "मैं आता हूँ, बार बंद करने का टाइम आ गया है." तो इसम घाबरत घाबरत म्हणाला. मुकुंदराव त्यावर हसला आणि आपली कार पुढे चालवू लागला. कारमध्ये चालता चालता त्याने मस्त 2 पेग मारले. कार आता शहराच्या बाहेर आली होती. शहरात जणू सन्नाटा पसरला होता. थोडाफार पाऊस सुरू झाला होता. त्याने कार चालूच ठेवली. कारमध्ये आता त्याने गाणे लावले आणि मनसोक्त कार चालवू लागला. मस्तपैकी पेगवर पेग तो मारत होता. काय माहीत आज अशी कोणती रात्र होती की आज त्याला रस्त्यावर एकही गाडी दिसली नाही. मुकुंदराव आपल्याच तोऱ्यात गाडी चालवत होता. कार आता शहराच्या बरेच बाहेर आली होती. आकाशात काळे ढग जमा झाले होते. रस्त्यावर गडद अंधार दाटला होता. त्याला रस्त्याने जाताना खानावळ दिसली. ती खानावळ पाहून त्याला जुना प्रसंग आठवला, पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले, कारण त्या प्रसंगाला बरेच वर्ष लोटले होते. त्या काळ्याकुट्ट रात्रीत आणखी भर म्हणजे पावसाने चांगलाच जोर पकडला होता. नाही नाही म्हणता विजांचा कडकडाट होत होता. त्याने कारचा वेग थोडा कमी केला होता. गाण्याचा आवाजसुद्धा त्याने आता कमी केला होता. कार आता साधारणतः खानावळीपासून 2 किलोमीटर पुढे आली असेल. मुकुंदराव कार चालवतच होता. त्याचे सहजच लक्ष समोर गेले. पुढे खानावळ होती. मुकुंदरावला नवल वाटले. साला, आपल्याला एवढी चढली वय? खानावळ तर मागे गेली होती, आता परत कशी दिसते? मग आता पुन्हा आपण त्याच ठिकाणी कसे काय? तो स्वतःवरच हसत होता. आपल्याला चढली आहे वाटतं. त्याने पुन्हा कार दामटली. आता पाऊस जणू थांबायचे नावच घेत नव्हता. मुकुंदरावला क्षणभर वाटले की नाहकच आपण रात्री पावसात घराबाहेर पडलो. त्याने कारचा वेग थोडा वाढवला. समोर पुन्हा तो खानावळीजवळ आला होता. त्याचे डोके आता चक्रावून जात होते, कारण पुन्हा तो खानावळीजवळ आला होता. त्याला काहीच कळेनासे झाले. आपण पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी का येत आहोत? काय होत आहे साला आपल्याला? काही समजत नाही, असे म्हणून त्याने ॲक्सिलेटरवर पाय ठेवला आणि वेग आणखी वाढवला. रस्त्यावर कारचा फोकस लख्ख पडला होता. मुकुंदराव आता गाण्याचा आवाज वाढवू लागला, पण त्याने अचानक गाडीचा वेग कमी केला, कारण रस्त्यावर एवढ्या रात्री एक बाई त्याला चालताना दिसली. कदाचित मुकुंदरावने गाडी थांबवली नसती, पण ती बाई जिने लाल रंगाची साडी घातली होती ती पार पाण्याने भिजून गेली होती. ती साडी भिजून तिच्या अंगाला घट्ट चिकटली होती. कारचा हॉर्न वाजवत मुकुंदराव कार तिच्याजवळ थांबवत होता. मुकुंदराव आता तिच्याजवळ कार थांबवत तिला म्हणाला, "ओ बाई, इतक्या रात्री इतक्या पावसात कुठे चालली? चल बस गाडीत, मी सोडतो तुला." ती बाई पावसात भिजल्यामुळे थंडीने काकडत होती. तिलाही तेच हवे होते. ती कारमध्ये मुकुंदरावाजवळ बसली. मुकुंदराव तिच्याकडे बघत म्हणाला, "ते गेट बरोबर लाव. कुठे चालली एवढ्या रात्री?" ती बाई पावसात पार भिजून गेली होती. ती आपल्या थरथर करणाऱ्या ओठांनी म्हणाली, "कामावरून यायला आज उशीर झाला. पुढे हायवेवरच माझे घर आहे, मला तिथे सोडा." मुकुंदराव हसत म्हणाला, "एकट्या बाईने असे रात्री जाऊ नये." ती बाई लाजून शांत बसली. मुकुंदरावाने कारमधले लाईट लावले. त्याचे लक्ष तिच्याकडे गेले. ती लाल साडी तिच्या अंगाला घट्ट चिकटली होती. तिचे केस ओले झालेले होते. आपल्या भरगच्च छातीवरील पदर ती सावरत होती. तिचा रंग गोरा गोरा पाण होता.
तिच्या शरीराची बांधणी खूप मादक वाटत होती. ती आपल्या केसांना सुकवण्याचा प्रयत्न करत होती. मुकुंदरावची नजर तिच्याकडे राहून राहून जात होती. तिच्या ओल्या अंगातून येणारा सुगंध त्याला मोहित करत होता. तो न राहून म्हणाला, बाई तुझे नाव काय? ती बाई लाजत म्हणाली, शेठ माझे नाव शांता. मी एका कपड्याच्या दुकानात कामाला आहे. मुकुंदराव तिला म्हणाला, बाई तू खरंच सुंदर आहेस. ती बाई यावर काहीच न बोलता शांत बसून राहिली. मुकुंदरावला आता दारू चढू लागली. त्याने गिअर बदलताना सहज तिच्या मांडीला हात लावला. मुकुंदरावला तिच्या मांडीचा स्पर्श खूप गरम लागला. ती बाईही त्याच्याकडे पाहून लाजली, पण काहीच बोलली नाही. मुकुंदराव आता गाडीचा वेग कमी करत होता आणि सारखा तिच्या मांडीला हात लावत होता. त्या बाईने त्याचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, शेठ काय करत आहात? शेठ काहीच न बोलता गाडी चालवू लागला. शेठने पुन्हा तिच्या मांडीला हात घातला. त्या बाईने काहीच हालचाल केली नाही. ती सुद्धा त्याच्या हाताचा स्पर्श जाणवत शांत बसून होती. शेठ तिला म्हणाला, शांता सांग किती पैसे घेशील? शांता लाजून म्हणाली, कशाचे पैसे शेठ? मुकुंदराव हसत हसत तिला म्हणाला, तुला सांगावे लागते का? असे म्हणून त्याने तिला हात लावला. तिने सुद्धा त्याला अडवले नाही. मुकुंदराव आता चांगलाच तापला होता. त्याने गाडी एका बाजूला जाऊन थांबवली. तिला आपल्याकडे ओढली आणि तिला त्याने घट्ट मिठी मारली. ती बाईसुद्धा आता त्याला प्रतिसाद देत होती. मुकुंदराव गाडी थांबवून तिला मागच्या सीटवर घेऊन गेला. मुकुंदराव हळूहळू तिच्या छातीवर येण्या वस्त्रांचा अडथळा दूर करत होता. मुकुंदराव आता थांबणार नव्हता. मध्येच मुकुंदरावचे लक्ष समोरच्या काचाकडे वळले. गाडी हळूहळू समोर जात होती असा त्याला भास झाला होता. तो त्याचा भास नव्हताच. गाडी खरंच हळूहळू समोर जात होती. मुकुंदरावचे लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेले. तो जोरात ओरडला, कारण तिचा चेहरा रक्ताने माखलेला होता. जीभ बाहेर आली होती. तोंडातून भळाभळा रक्त वाहत होते. तिच्या डोळ्याच्या जागी डोळे नसून फक्त एक खोबणी होती. तिच्यातून काळा दर्प वाहत होता. मुकुंदराव जोरात ओरडला, मंजुळा तू? मंजुळा जोरात हसत होती. हो मीच शेठ. मला तुम्ही पैसे देणार होते ना? मला पैसे नकोय, मला तुमचा जीव द्या जीव. एवढे म्हणून ती पुन्हा जोरात हसायला लागली. तिच्या हसण्याच्या आवाजाने कारच्या काचा फुटून गेल्या होत्या. गाडीने इतका वेग पकडला होता की पाऊस सपासप आत घुसत होता. मंजुळा मला माफ कर, मी चुकलो. मुकुंदराव ओरडत होता, रडत होता. जीवाच्या आकांताने तो ओरडत होता, पण कार काही थांबत नव्हती. मंजुळा शेठच्या छातीवर बसून होती. कार ठीक खानावळीसमोर येऊन पलटी झाली. मुकुंदराव जागीच ठार झाला होता. मंजुळाने आपला बदला पूर्ण केला होता, पण अजूनही एक जण बाकी होता. तिचा बदला पूर्ण होण्यासाठी अजून एकाचा जीव तिला घ्यायचा होता. अजबराव आपल्या खोलीत शांतपणे बसलेले होते. आजकाल त्यांचे गाड्यांचे शोरूम फार फेमस झाले होते. ते एक मोठे उद्योगपती म्हणून समोर आले होते. पण अजबराव आजकाल बेचैन झाले होते. आपल्या 3 मित्रांचा असा अपघाती मृत्यू ऐकून त्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पण अजबराव म्हणजे एक कपटी माणूस. त्यांचा अंधश्रद्धासारख्या विषयावर मुळीच विश्वास बसत नव्हता. त्यांना शोरूममधून फोन आला की शोरूमला यावे लागते, कारण एक बाई सारखे तुमचे नाव घेत आहे की मला अजबराव यांना भेटायचे आहे म्हणून. झाले. अजबराव म्हणजे स्त्रीप्रेमी. नेमकी ती बाई कोण असेल याच विचारात ते होते. त्यांनी आपली कार काढली आणि सरळ शोरूममध्ये गेले. त्यांनी कार पार्किंगला लावली आणि सरळ आत घुसले. एक बाई चांगली 35 वर्षांची असेल, त्यांची ती वाटच बघत होती. ती तेव्हाही विचारत होती की तुमचे साहेब केव्हा येणार आहेत. अजबराव आपल्या ऑफिसमध्ये जाऊन बसले आणि खुर्चीवर लेटून त्या बाईला आत पाठवायला नोकरांना सांगितले. ती बाई दरवाजा खोलून हलकेच आत आली. तिचे रूप पाहून अजबराव तिच्याकडे बघतच बसला. एवढी सुंदर बाई त्याने कधीच बघितली नव्हती. ती येताना अजबरावची नजर तिच्या अंगावर खेळत होती. ती बाई समोर आली आणि तिने आपला पदर सावरत खुर्चीवर बसली. अजबराव तिच्याकडे बघतच बसले होते. त्या बाईच्या ओठावरून त्यांची नजर फिरत होती. सावरून अजबराव तिला म्हणाले, हां काय काम काढलेत आमच्याकडे? एवढी सुंदर बाई त्याने कधीच बघितली नव्हती.
ती येताना अजबरावची नजर तिच्या अंगावर खेळत होती आणि ती पदर सावरत बसल्यानंतर त्यांची नजर ओठावरून तिच्या फिरत होती. सावरून त्यांनी तिला विचारले, हां बोला, काय काम काढलेत आमच्याकडे? ती बाई आपल्या गोड आवाजात म्हणाली, काही नाही हो, मला नवीन कार घ्यायची आहे. माझे मिस्टर नवीन अधिकारी म्हणून जॉईन झाले आहेत, पण माफक दरात काही कार मिळत नाही आहे आणि त्यातल्या त्यात तुमचा मॅनेजर तर मानायलाच तयार नाही. अजबराव सावरत तिला म्हणाले, काही अडचण नाही, तुम्ही सांगा तुम्हाला कोणती कार हवी आहे. मी दाखवतो हो तुम्हाला, आज डील फायनल करून घेऊ. त्या ब्लॅक कलरची किंमत 9 लाख रुपये म्हणत आहेत. ती बाई साहेबांच्या डोळ्यात डोळे टाकून बोलत होती, पण अजबरावची नजर तिच्या मानेखाली सरकत होती. अजबराव तरी सावरत म्हणाले, मीच तुम्हाला कितीमध्ये पाहिजे आहे कार? ती बाई डोळे चमकून म्हणाली, 7मध्ये. अजबराव दचकून म्हणाले, काय? ती बाई सरळ अजबरावला म्हणाली, 7 साहेब, 7मध्ये हवी आहे मला कार. तुम्ही मजाक तर नाही ना करत? अजबराव वेगळाच चेहरा करत म्हणाले. ती बाई त्यावर म्हणाली, मी तुमच्याकडे म्हणून तर डील करत आहे ना. एवढे म्हणून त्या बाईने छातीवरचा पदर बाजूला केला. अजबराव तिच्या गोऱ्या मानेखाली बघतच राहिला. अजबरावच्या तोंडाला पाणी सुटले. अजबराव म्हणाले की डील फायनल होऊ शकते, पण तुम्हाला. ती बाई मध्येच खोडत म्हणाली, पण काय? बोला, पण काय? तिने नजरेने इशारा करत अजबरावला विचारले. अजबराव ओठावर जीभ फिरवून म्हणाले, तुम्हाला जर कळत असलं तर सांगायची गरज नाही काय ते. असे म्हणून अजबराव तिच्या सर्वांगावरून नजर फिरवत तिला इशारा करत होता. ती बाई ओठ दाबत म्हणाली, मी विचार करते आणि सांगते म्हणून. ती आपल्या मोबाईलमध्ये बघत होती आणि तिने एकदम त्याला प्रश्न केला, बाय द वे, मला काय करावे लागेल? अजबराव खुश झाला. काही नाही, माझ्यासोबत कारने चला. अजबराव हसत हसत तिला म्हणाला. ती बाईसुद्धा एक स्माईल देऊन तयार झाली. तिने ही डील करण्यासाठी अजबरावला चांगलेच तयार केले होते. अजबराव तिला जाऊन कारमध्ये बसायला सांगितले आणि नंतर पार्किंगमध्ये जाऊन स्वतः कारमध्ये बसले. कार भरधाव वेगाने अजबरावच्या फार्म हाऊसमध्ये आली. नोकरांना फोन लावून त्याने सगळी व्यवस्था करायला सांगितली होती. जेवण तिथे तयार होते. ती बाई सगळे काही निरखून बघत होती. फार्म हाऊस चांगलेच मोठे होते, पण ती बाई थोडी बेचैन दिसत होती. अजबरावने तिला काय अडचण आहे म्हणून विचारले. ती बाई शरमेने नजर खाली टाकून म्हणत होती की जाऊ द्या, मला वाटते की डील कॅन्सल करावी. हे करणे योग्य नाही. पण अजबरावला ती शिकार अशीच जाऊ द्यायची नव्हती. अजबराव त्यावर तिला म्हणाले, काही अडचण नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आपण जेवण करून घेऊ. तुम्ही ड्रिंक कोणते घेता? बाईने वाईनकडे इशारा केला. दोघांनी वाईन पिली आणि मनसोक्त जेवणावर ताव मारला. त्या बाईला चांगलीच वाईनची नशा चढली होती. दोघेही रूममध्ये शिरले. अजबराव बाथरूममध्ये गेले आणि तिथेच तयार होऊन मग रूममध्ये आले. खरे तर अजबरावसाठी नवीन नव्हते. कितीतरी शिकारी त्याने अशा कच्च्या खाल्ल्या होत्या, कितीतरी भोगल्या होत्या. पैशाच्या जीवावर तो सैतान नुसता माजला होता. तिला पलंगावर बघून त्याच्या नजरेत अजून वासना चढली होती. तो पलंगावर त्या बाई शेजारी बसणार तेवढ्यात सर्वत्र लाईट गेली. अजबरावने नोकराला फोन केला. का बे भाड्या, लाईट गेली तरी इन्व्हर्टर आहे ना, मग सगळीकडे अंधार कसा? तो नोकरावर डाफरत म्हणाला. तिकडून फोनवर आवाज आला, मालक, इन्व्हर्टर दुरुस्तीसाठी टाकले आहे, लाईन येईलच थोड्या वेळात. अजबराव त्याला 2-3 शिव्या हसडल्या आणि मग त्याने फोन ठेवून दिला. सगळीकडे अंधारच अंधार झाला होता, पण बेडजवळ मोठी मेणबत्ती होती. ती मात्र त्या बाईने पेटवली. ती अजबरावजवळ आली आणि नंतर त्यांच्या कानात म्हणाली, चिंता नका करू, मी व्यवस्था केली आहे. अजबराव आता सुखावला होता. तो आता पुढची तयारी करणारच तेवढ्यात ती बाई मेणबत्ती हातात उचलून त्यांच्या समोर आली. तिचे सौंदर्य त्या प्रकाशात आणखीनच खुलून दिसत होते.
अजबराव तिच्याजवळ गेले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत फिरवू लागले. पण अचानकच विजेच्या धक्क्याने ते मागे गेले, कारण त्यांनी त्या बाईच्या चेहऱ्याकडे बघितले. त्यांना काहीतरी आठवले. मंजुळा? अजबरावच्या तोंडातून आवाज निघाला. छे छे, ती तर केव्हाच. अजबराव म्हणाला. ती बाई म्हणाली, काय झालं? अजबराव त्यावर म्हणाला, काही नाही, तू 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 तयार हो. ती बाई म्हणाली, का नाही? असे म्हणून तिने मेणबत्ती पुन्हा तिच्या चेहऱ्याजवळ आणली आणि मोठ्याने विचित्रपणे हसू लागली. अजबरावच्या अंगावर तिच्या हसण्याने काटाच आला, कारण ती बाई मंजुळासारखीच दिसत होती. अजबराव घाबरत घाबरत तिला म्हणाला, तू तू का हसत आहेस? ती बाई पुन्हा विचित्र हसू लागली. अजबराव तिला रागवत रागवत म्हणाला, अशी हसते काय? तुला माहीत आहे का मी कोण आहे ते? ती बाई हसणे थांबवत म्हणाली, अजबराव मुकुंदराव आणि सुभानरावचा मित्र, बरोबर ना? अजबराव आता चांगलाच दचकला. त्या बाईचा चेहरा बदलला होता. ती मंजुळाच होती. तिला पाहून अजबराव खूपच घाबरला, जिचा खानावळीत या 4 जणांनी खूप वर्षांपूर्वी बलात्कार केला होता. हो, तीच ती मंजुळा होती ती. अजबराव जोरात ओरडला, भू भू भूत भूत भूत, मंजुळा. अजबराव सर्व शक्तीनिशी शेवटी उठला आणि दरवाजा जोरात ओढून कारच्या दिशेने धावला. अजबराव फक्त आता पायजमावर होता. जीवाच्या भीतीने तो कारमध्ये जाऊन बसला आणि भरधाव वेगाने आपली कार बंगल्याच्या दिशेने त्याने चालू केली आणि त्या दिशेने त्याने कार नेऊ लागला. अजबरावची भीतीने गाळण उडाली होती, कारण ती बाई मंजुळा तिच्या रूपात आली होती. अजबराव आता त्याच्या वारलेल्या मित्राच्या खानावळीजवळ आला होता. तो वाचला असे त्याला वाटले होते. त्याने सुटकेचा निश्वास टाकला. पण मागून हळुवारपणे त्याच्या खांद्यावर एक थंड स्पर्श झाला. त्याने मागे बघितले. त्याने लगेचच वळून मागे बघितले. मागे एक सडलेला, अक्राळ विक्राळ असा चेहरा त्याला दिसला. आणि त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकला. तो भयानक चेहरा पाहून त्याचे नियंत्रण गाडीवरचे सुटले. त्याने कार आणखी वेगात पळवली, पण अचानकपणे कार एका साईडला पलटी झाली. मग कारने आणखीन 2-3 पलट्या मारल्या आणि कार सरळ खानावळीच्या समोर जाऊन उलटी पलटी झाली. अजबरावचे नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला होता, पण त्याच्या डोक्याला मार लागला होता. तो कसाबसा कारच्या बाहेर आला आणि थेट जीवाच्या आकांताने ओरडत खानावळीत घुसला. त्याने आधीच त्या बाईचे नखरे ओळखायला पाहिजे होते. ती बाई त्याचा काळ बनून आली होती. खानावळीचे दरवाजे उघडेच होते. तो आत घुसला आणि कसाबसा त्याने तिथला लाईट लावला आणि सरळ तो पाणी प्यायला नळाजवळ गेला. तो खूप घाबरला होता. त्याने पोटभर पाणी प्यायले. खानावळीत दुसरे कोणीच नव्हते. खानावळ भयंकर अशी शांत वाटत होती. अचानक पुन्हा मंजुळाच्या हसण्याचा आवाज तिथे आला. आता मात्र अजबराव जागीच गोठला होता. खूप घाबरला होता. त्याला मंजुळावर तो प्रसंग घडत असतानाचा प्रसंग आठवला. त्याला सर्व मागच्या वेळेचं आठवलं, जे त्यांनी मंजुळासोबत केलं होतं. मंजुळाचा छोटा मुलगा त्यांनी तोंड बांधून एका कोपऱ्यात टाकला होता. सुभानराव, मुकुंदराव आणि त्याची खानावळीचा मालक, त्यांच्या मित्र तिचे हातपाय धरून तिला निर्वस्त्र करत होते. मंजुळा जीवाच्या आकांताने ओरडत होती, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्या नराधमांनी त्या सुंदर युवतीचे कुत्र्यासारखी अब्रू लुटली होती. ती बाहेर जाऊन सांगेल म्हणून तिला आणि तिच्या छोट्या मुलाला खानावळीतच त्यांनी जिवंत पुरून टाकले होते. अजबराव आता जोराने ओरडत होता, मंजुळा, मला माफ कर. आम्ही चुकलो त्यावेळेस. मंजुळाचा जोरात एखाद्या तारेला तार घासण्यासारखा आवाज आला. तुम्ही दया केली का रे राक्षसांनो माझ्यावर? तुम्ही माझ्यावर बलात्कार केला, तरी मी तुमच्यासमोर जगण्याची भीक मागत होते. माझ्या बाळासाठी मी जगण्याची भीक मागत होते, पण तुम्ही ऐकलं नाही. मला आणि माझ्या लेकराला जिवंत काढले. तुला क्षमा नाही.
तुला आता क्षमा नाही. एवढे बोलून मंजुळा मोठ्याने रडायला लागली. तिच्या रडण्याच्या आवाजाने खानावळीच्या भिंतीला भेगा पडत होत्या. अजबराव घाबरून खानावळीच्या बाहेर जायला पाऊल उचलणारच तोच त्याच्यासमोर एक भयानक रूप असलेली स्त्री आली. आणि ती स्त्री म्हणजेच ती मंजुळा होती. तिचा सडलेला, कुजलेला चेहरा, तोंडातून भळाभळा काळसर रक्त वाहत होते. शरीरावर एक कपडासुद्धा नव्हता. अजबराव काही बोलणार एवढ्यात तिने अजबरावांचे मुंडके गर फिरवले. अजबराव जागीच संपला होता. त्या तिघांसारखेच त्याचेही तिने हाल केले होते आणि तसेच त्याचे हाल झाले होते. मंजुळावर बलात्कार झाला होता. त्यांच्या सबूतसुद्धा या नराधमांनी मिटवला होता. तिला न्याय मिळाला नाही, पण तिने तिचा न्याय मिळवला होता. मंजुळाचा बदला आता संपूर्णपणे पूर्ण झाला होता. खानावळ मुकुंदरावच्या मृत्यूनंतर बंद पडली होती, पण आजही तिकडे कुणीच फिरकत नाही. अजबराव खानावळीत येऊन ठार झाला. जिथून ही कहाणी सुरू झाली होती तिथेच ह्या कहाणीचा शेवट झाला होता. अजबरावची कार मात्र सापडली, पण त्याचे शव सापडले नाही. या 4 मर्डरची कहाणी साऱ्या रामपुरात पसरली. सारे रामपुरात खानावळीच्या या कथेने थरथर कापत होते. जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांना ही रहस्यमयी खानावळ खोदल्यावर एका लहान मुलाचा आणि एका युवतीचा सापळा मात्र सापडला आणि खानावळ रहस्यमयीच राहिली. पण आजही त्या भागात मंजुळाच्या रडण्याचा आवाज येतो असे लोक म्हणतात, पण यात किती सत्य आहे हे कुणी जाऊन बघण्याची हिंमत करत नाही. अशा प्रकारे मंजुळाची कथा म्हणजेच खानावळ या कथेचा इथेच शेवट झाला आहे. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याचप्रमाणे शेअर करा. त्याचप्रमाणे आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडला असेल त्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. आणि अशाच सुंदर आणि छान कथा पाहण्यासाठी पुन्हा आपण भेटूया नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.